स्वीटू, मला बोलायचंय तुझ्याशी. अशी एकटी रडत बसू नकोस. दार उघड. मी येते थोड्या वेळाने बाहेर. बाळा, मला येऊ दे आतमध्ये. मला बोलायचंय तुझ्याशी. स्वीटू, ठीक आहेस ना तू? हा स्वीटू, काय झालं? मावशी, हो असं का वागतो? त्याला नाही का कळते मला किती त्रास होतो त्याच्या अशा वागण्यामुळे? हो ठीक आहे, तो माझा जीव वाचवायला आला, पण त्याला काय झालं असतं तर मी. शांत. मावशी, जे तेव्हा जे झालं ना, ते इंटेन्शनली नाही झालं. त्या मुवमेंट मध्ये घडून गेलं. मला ती गाडी येत होती जोरात आणि मी स्वीटूने माझा हात धरला आणि मुद्दाम नाही केलं. माहितीये मला, तू स्वीटूचा जीव वाचवलास. मग तुला लागलं नाही ना या भीतीनं? तिने पण त्यानंतर जे काही घडलं ना त्याबद्दल बोलते. समोर जे घडलं त्याबद्दल नाही. पण तुझ्या डोळ्यात जे मला दिसलं ना त्याबद्दल. ते परत होता कामा नये. हे बघ, तुमच्या मनात काय आहे काय नाही मला माहित नाही, पण आता तुमचं नातं बदललंय. बदललंय काय? आता तुमचं नातं संपलंय. हो, आता तुम्ही पुढचा विचार करायला हवा. स्वतःला समजावून पुढे चालायला हवं. आज जे झालं ते चुकीचं होतं. चूक आणि बरोबर असं काहीच नसतं ग. जे समोर दिसलं ते खरं आहे ना. म्हणून तुझी जास्त काळजी वाटते मला स्वीटू. काय जे घडलं ते क्षणार्धात घडलं. त्याला तुझी काळजी वाटली, तुला त्याची काळजी वाटली. तुझा जीव वाचवण्यासाठी ओमने तर जीवाची पर्वा पण केली नाही ना. दोष तरी कोणाला द्यायचा? मी तुलाही दोष देणार नाही, त्यालाही दोष देणार नाही. पण आता हे काय घडलंय या सगळ्याचा विचार करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की हे सगळं आता तुला विसरावं लागेल स्वीटू. म्हणजे तुला तुझा संसार आहे, तुझं वेगळं आयुष्य आहे. त्याकडे लक्ष दे. जर तुला सुखाचा संसार करायचा असेल तर काय? ओमचा विचार करणं बंद कर, विसरून जा त्याला. मावशी, मी प्रयत्न केला नाही असं वाटतंय का तुम्हाला? पण नाही, खरं सांगू का स्वीटू, तू प्रयत्न नाही केलास. तुमच्या दोघांमध्ये अंतर असं कधीच आलं नाही. कळलं? तो लग्न मोडून का गेला तुला माहिती नव्हतं. तुझ्या मनात संताप होता. म्हणजे तू रागराग करायचीस, म्हणजे ओमचा रागराग करायची, म्हणजे मनामध्ये ओम होताच ना. हो की नाही? प्रेमाने नाही, रागानेच विचार करायचीस. समोर आला की संताप व्यक्त करायचीस, समोर नसला की स्वतःला त्रास करून घ्यायचीस. पण हे सगळं ओममुळे होतं आणि ओमसाठी होतं ना. आता हे सगळं मागे सोडून जायला हवं. म्हणजे जखमा भरलेल्या आहेत, तुमचे गैरसमज दूर झालेले आहेत. हात तर तुम्ही सोडलेलेच आहेत.
तर मला असं वाटतं की आता एकमेकांचे विचार करणं हे पण सोडलं पाहिजे. इतकं सोपं आहे का मावशी? माझ्या आयुष्यात जितके काही आनंदाचे क्षण आले ते मी ओम बरोबर घालवले, ते ओम मुळे आले, ते विसरणं नाहीये सोपं माझ्यासाठी. राग, रुसवा, आमची मैत्री, त्यातनं आलेलं प्रेम, गैरसमज, भांडणं छोटी मोठी, हे सगळं ओम बरोबर घालवलंय मी. हे सगळं ओम बरोबर केलंय आणि असं कसं विसरू त्याला? इलाज नाही आता. त्यांनी दादांचा जीव वाचवला, त्यांनी माझा सगळा संताप आतापर्यंतचा सहन केला. मी त्याला विसरल्यानंतर मी स्वतःला विसरून जाईल. मी सांगा मावशी, स्वतःला विसरून कसं जगू? ओम शिवाय कसं जगू? मी माझ्या मुलीला अगदी चांगलं ओळखते. तिच्या मनात असं काही नाही. माझी मुलगी तिच्या लग्नाची मर्यादा ओलांडणार नाही. जर तुझ्या मनात काही असेल तर ते संपव, विसर तिला. त्यासाठी तुला जे काही करावं लागेल ते तू कर, पण हे नातं आता संपव. माझं उमर प्रेम आहे मावशी. ते कधीच संपलं नव्हतं. कालही तितकंच होतं आणि आजही तितकंच आहे. मी कसं विसरू असं सगळं? माझ्या आयुष्यात आलेलं कोणतंही नातं ते सोडवू शकत नाही. मग असं असताना मी मोहित बरोबरचं लग्न कसं निभावू? मी कसं काय खोटं वागू? मावशी माझं आयुष्य आहे ओम. कहाँ थी तुम बेबी? मी इथेच माझं एक ऑफिसचं अचानक काम आलं, तिथे गेले होते. बाहर इतना कुछ हो गया, तुम कहाँ थे लेकिन? बाहेर क्या हुआ? मी म्हंटल ना ऑफिसला गेले होते. अरे बाहर बहुत कुछ हो गया बेबी, तुम्हें पता नहीं? नाही, मी सांगितलं मला महत्वाचा फोन आला म्हणून मला जावं लागलं. पर अभी तो खाना खाते वक्त तुम यही थी ना, अचानक बाहर ऑफिस? मी बॉस आहे ऑफिसची. मी कधी कुठे कुठल्या कामासाठी गेले हे कुणालाही एक्सप्लेन करायची गरज मला वाटत नाही. एक्सप्लेन तो करना पड़ेगा तुम्हें, क्योंकि जो काम के लिए तुम बाहर ऑफिस में गई थी ना, वो काम मुझे पता है. भाई के प्यार में तुम इस कदर गिर जाओगी ना, ये मैंने जिंदगी में नहीं सोचा था बेबी. वेड लागले का तुला? ओम और स्वीटू का एक्सीडेंट तुमने करवाया ना? काय डोकं फिरलंय का तुझं? डोकं फिरलं नाही बेबी, आउट झालंय, आउट. हे बघ, हे असे आरोप करण्यासाठी ना प्रूफ लागतं. हेलो, मुझे ना कोई प्रूफ की जरूरत नहीं है. मैं सब सच जानता हूं. वो ड्राइवर क्यों? यार बेबी, मैं ना पागलों की तरह प्यार करता हूं तुमसे. तेरी हर बात मुझे अच्छी लगती थी. मुझे हमेशा लगता था तुम बाहर से जैसी भी हो, मन से बहुत अच्छी हो. तुम कभी किसी का बुरा नहीं चाहोगी, ना किसी के साथ बुरा करोगे. पर बेबी, तुमने ना मेरे प्यार को झूठा साबित कर दिया यार. आज जो भी किया ना तुमने उधर, मुझे लगने लग गया मेरा प्यार गलत है. मैंने गलत इंसान से प्यार किया.
जो अपने सगे की ना हो सकी, अपने माँ बाप के ना हो सके, अपने भाई की ना हो सकी, वो मेरी क्या होगी यार? जी तो करता तुझे अभी के अभी पुलिस में दे दूं। नहीं कर सकता मैं, सच्चा प्यार करता हूं तुमसे, तेरी तरह झूठा नहीं हूं, ना हो सकता हूं मैं। मोहित, अरे ओम सर, तुम्ही या ना. बस 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 बस. काय माझ्या ना डोळ्यात काहीतरी कचरा गेलाय बहुतेक, सारखं डोळ्यातनं पाणी येत आहे. मी बघितलंच नाही तुम्हाला, सॉरी सर. ऐक ना मोहित, हे बघ, मगाशी जे झालं ते मुद्दामून नाही केलं, ते चुकून झालं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं काही इंटेन्शन नव्हतं आमचं. सोडा ना सर, सोडून देणार हे सगळं. मी काही एक्सप्लेनेशन मागतच नाही तुमच्याकडे. मी काही विचारतच नाही ना. ओके ओके, इट्स ओके, इट्स ओके सर. आणि काय ना सर, मला ना या सगळ्याची आता सवय झाली आहे संभाव. आणि नसली झाली तरी मला ती सवय करून घ्यावी लागेल, कारण माझ्याकडे काही चॉईसच नाहीये, नाही का? असं आहे ना सर, मी माझ्या चांगुलपणाची शिक्षा भोगतोय फक्त. ही अवस्था ना या लग्नामुळे, तो ढोल असतो ना, ढोल वाजवायचा, त्याच्यासारखी झाली आहे. कोणी येत आहे, इकडनं बडवतोय, इकडनं बडवतोय. बर, त्याला ना सूर ना ताल. माझ्या लग्नाचं स्टेटसही असंच आहे, बेताल. ना धड मी सिंगल, ना धड मॅरिड. तर या एका लग्नामुळे माझं सगळं आयुष्य बदललं. माझी आई मला मुलगा मानत नाही, माझी बायको मला नवरा मानत नाही. मोहित असं नाहीये. आणि मी मरतही नाही. काय बोलतोयस तू? काय करू जगून मी? नाही, मी जगून काय करू सांगा मला. मोहित, सर, असं बोलू नकोस. मी जर मेलो ना, तर एक गोष्ट नक्कीच चांगली होईल, तुमचा मार्ग मोकळा होईल. मोहित असं काही नाहीये. मी खरं तेच बोलतोय, काहीच चुकीचं बोलत नाही. मला ना माझी बायको दुसऱ्या कोणाच्या तरी मिठीत नाही बघवत. खूप खूप त्रास होतो सर, जीव जळतो, आतल्या आत झुरतो मी सर. कारण माझं खरंच तिच्यावर खूप प्रेम आहे. मी खरंच खूप मनापासून तिच्यावर प्रेम करतो. सॉरी सॉरी सर. नाही, मला खरं तर हे सगळं बोलायचं नव्हतं, पण काय करू ना सर, मी त्या ओघात ना मी मनातलं बोलून गेलो चुकून. सर असं करा ना, मी काही बोललोच नाही आणि तुम्ही काही ऐकलंच नाही असंच दाखवा. मोहित, पण सर खरंच माझा खूप प्रेम आहे तिच्यावर. हो, मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी तिच्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो, पण तिचं माझ्यावर प्रेमच नाही. तर कसं असतं ना, एखाद्या व्यक्तीची आपल्याला एवढी सवय होते की त्या व्यक्तीची छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्याला आवडायला लागते.
आणि स्वीटूच्या बाबतीत माझं असंच काहीच झालंय सर. पण सिच्युएशन कशी आहे बघा ना सर, फारच गमतीशीर सिच्युएशन आहे. माझी बायको, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ती तुमच्या प्रेमात वेडी आहे. हो सर. तिच्या हृदयात, तिच्या मनात, तिच्या ओठांवर फक्त ओम ओम आणि ओम. ओम या. ओम तू बरास का? तुला तुला लागलं नाही ना खूप? बघू, हात दाखव. सर तिला हात. ओम प्लीज बघू. थांब स्वीटू. ओम ओम काज नजरा खालावल्या कात्या विचार्या ओलावल्या होता गुन्हा काय तू सांगना झाली मला का सजा. वो स्वीटू अगर चलते चलते पलटी ना और उसने पलट के आपको देखा तो समझो आपसे बेहद प्यार करती है. शेवटली पाकोळी झडली आता माझी तुझी झाली आपली ही कथा. वेडी आशा मागे पडली आता माझी तुझी झाली आपली ही कथा. ओम प्लीज बघू. थांब. ओम ओम रॉकी दादा फोन का नाही उचलत आता? इतका उशीर झाला, अजून कसा नाही आला?